आकाशवाणी औरंगाबाद. शुभांगी बिंदू ठळक बातम्या देत आहे. राज्याच्या विकास कामांसाठी जागतिक बँक 7,000 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाला देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशभरातल्या इतर कोणत्याही राज्याला जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या निधीपेक्षा हा निधी जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टलिना जॉर्जिव्हा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल मुंबईला भेट दिली. त्यावेळी झालेल्या बैठकीत राज्याच्या जलयुक्त शिवार अभियानासह इतर विकास योजनांची जॉर्जिव्हा यांनी प्रशंसा केली. नांदेड इथं फळ प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनानं पेप्सिको या शीतपेयांच्या कंपनीसोबत करार केला आहे. या संदर्भात पेप्सिकोच्या अध्यक्षा इंद्रा नुई यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच चर्चा केली. व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन मिशन या राज्य शासनाच्या अभियानात सहभागी होण्यासाठी पेप्सिको उत्सुक असल्याचं सांगत नांदेडमधल्या या प्रकल्पासाठी कंपनी 180 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं नुई यांनी सांगितलं आहे. राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार काल सुमित मल्लिक यांनी स्वीकारला. मावळते मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी त्यांना पदाची सूत्र सुपूर्द केली. भारतीय प्रशासन सेवेतल्या 1982च्या तुकडीचे अधिकारी असलेले मल्लिक हे राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. दरम्यान माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे आज राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून शपथ घेणार आहेत. अमेरिकेतल्या कॅन्सस इथे नुकत्याच झालेल्या श्रीनिवास कुचीभुटला या भारतीय अभियंत्याच्या हत्येचा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी निषेध केला आहे. अशा प्रकारच्या सर्व गुन्ह्यांच्या आपण विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिका अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पांघरुण घालणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.